तुला कैलास पाहायचा होता की निमित्त काढून राजवाड्यात यायचं होतं? म्हाळसाताई, आता पतूर म्या तुमचा मान राखला, पर तुम्ही माझा आणि माझ्या मोर माझ्या देवाचा अपमान करणार असाल तर म्या भी गप नाही बसणार। काय करणार आहेस तू? तुला यांची सोबत आहे म्हणून तुझी ओळख आहे। तुमची ओळख भी देवांमुळेच आहे। कधी ना कधी तरी बानूचा तोल जाणारच होता। म्हाळसा आणि बानू अशा प्रकारे समोरासमोर आल्यावर एकमेकींशी कशा वागतील याचा मी विचारच केला नव्हता। म्हाळसाच्या मनात बानूबद्दल केवळ रागच नाही तर तिरस्कारही आहे। देवा, देवा, गडावर काय घडलं आहे याची मला कल्पना आहे, परंतु हे एक दिवस घडणारच होतं हे देखील तुम्हाला ठाऊक होतं। आज एकमेकींवर अपार प्रेम करणाऱ्या दोन सख्यांना मी प्रत्यक्ष भांडताना पाहिले आहे। कारण त्यांना माहित नाही की त्या कोण आहेत। त्यांना त्यांच्या मूळ रूपाची आठवण करून द्यायला हवी। ब्रह्मदेव यावे। हे मार्तंड भैरवा, या शिवलीलेत काय घडणार आहे यामध्ये मी हस्तक्षेप करणार नाही, परंतु सारी सृष्टी ज्या क्षणाची वाट पाहत आहे तो क्षण आता समीप आला आहे असं मला वाटतंय। म्हणजे तुम्हाला देखील असे वाटते की म्हाळसा आणि बानू या दोघींनाही मी साऱ्याचे स्मरण करून द्यावे? होय महादेवा, मार्तंड भैरवाच्या तुमच्या अवताराचे प्रयोजन केवळ मणिमल्लाचा वध करणे इतकेच नाही, तर सर्वदूर शांतता प्रस्थापित करून सृष्टीचे कल्याण करणे हे तुम्ही केलेच। तर म्हाळसा देवी आणि बाणाई या दोघींना त्यांच्या मूळ रूपाचे स्मरण करून देणे हेही होते। मला देखील असंच वाटतं आहे देवा। घडलेला प्रसंग असंच सूचित करतो आहे की आपण त्यांना साऱ्याची आठवण करून द्यायला हवी।